काय भ्रमात आहेत. ज्यांची पोरगी गल्लीत गेली तर बाईनं सांगितलं, हे बाई तुझी पोरगी, त्या भागूला सांगितलं पड, आमच्या अंगणात यायचं नाही, तुझ्या अंगावरचे कपडे फाटलेत. अरे सज्जनाचं लेकरू आकांत करत नाही, गुपचूप आईजवळ आलं. आणि जसं तुकोबरायांची पोरगी घरी आली ना, ज्यावेळेस ते तुकोबरायांचं जीवन चरित्र वाचतं माणूस असा कंठ दाटतो. अरे ज्यानं पंचमवेद गाथा लिहिला त्याच्या अभंगांवरती कीर्तन करता करता आम्ही गाडीत फिरायला लागलो. लोकांना जर आमचा पाया पडायला वेळ नाही राहिला, राजूभाऊ आमच्या गाडीचा सुद्धा लोक पाया पडतात. त्याची पोरगीच्या अंगाचे कपडे फाटले होते. समाज चांगल्याचा नाहीये. समाज ज्याला हिनवतो, ज्याच्या मागी लागतो ना, त्याचं सर्व वाळवंट करून टाकतो. तुकोबरायांच्या पुरीला पकडलं, सांगितलं जा. भागू नावाची पोरगी पडत पडत आली आणि आईच्या कमरेला बिलगली. माय, मला त्या बाईनं आकललं. म्हणजे काय आकललं? म्हणजे माझ्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. शब्द ऐकला महाराज. कोण होती ही आवली? जिच्या बापाचं नाव पुण्याच्या मोठ्या सावकार पेठीत होतं. 3600 हेक्टर ऊस जिच्या बापाचा होता. पण नवऱ्याच्या शब्दाला मान देणारी बाई होती. एकचदा सांगितलं तर आवली, चटणी भाकर खाय पण तुझ्या बापाचं वैभव दाखवू नको. जी नवऱ्याच्या गरिबीत साथ देते ना, तिला बायको नाही धर्मपत्नी म्हणतात. आणि जिला धर्मपत्नी व्हायचंय ना माझ्या ताईंनो, मी तुमच्या विरोधात बोलायला आलो नाही का. जिला धर्मपत्नी व्हायचंय ना, तिने नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा अभाव ओळखा. जिला धर्मपत्नी व्हायचे ना, तिने नवऱ्याची जबाबदारी ओळखा. जिला धर्मपत्नी व्हायचे ना, तिने नवऱ्याची अडचण ओळखा. अरे नवरात्रमध्ये 9 दिवसाच्या साड्या आणायला सांगणाऱ्या बायांनो, कधी विचार केला ग? शेतीत अशी पाठ फिरवतोय, निसर्ग असा तोंडावर पाडतोय, मुलांचं शिक्षण, मायबापाचा दवाखाना, पोऱ्यांची शाळेची फी भरता भरता घरातला माणूस असा हातबल झालाय. येऊन पहा आमच्या परिसरात 3दा ढगफुटी झाली. काय भोगावं लागतंय आम्हाला. 65,000 रुपयाची भिशी राजबुवा माझ्या मित्राची लागली होती सदगाव डोंगरीच्या. रात्री 9:30 वाजता भिशी फुटली. 65,000चं डबा असं फ्रीजवर ठेवलं होतं. रात्री 2 वाजता जेव्हा ढगफुटी झाली ना, तर तो सांगायचा, अरे मी फ्रीजला पकडू का 65,000चा डबा पकडू? मुलीचं फी भरण्यासाठी आलेले 65,000 रुपयाचे पाण्यात वाहताना पाहिले. त्याला विचारा घर ओढताना काय तकलीफ होते. त्याला विचारा प्रपंच चालवताना काय तकलीफ होते. मागायला काय लागतं? हे आणा ते आणा. जी बाई सासऱ्याची किंमत ठेवते